आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कामेरी चंद्रकांत दादांचा झंझावात, महायुतीचा विजयाचा महामंत्र आणि व्होट कनेक्टचा मास्टर प्लॅन। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचे अधिकृत उमेदवार जयराज पाटील यांच्या प्रचाराचा नारळ वाढवून झंझावात सुरू केला आहे। महायुतीच्या या पहिल्याच भव्य जाहीर सभेने कामेरी मतदारसंघात राजकीय वातावरण पूर्णपणे तापवले असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे। या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे महायुतीमधील एकजूट। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। चंद्रकांत पाटील, सीबी पाटील अप्पा आणि डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रचाराचा श्रीगणेश करण्यात आला। ही सभा म्हणजे केवळ प्रचाराचा शुभारंभ नसून महायुतीच्या शक्ती प्रदर्शनाचा एक भाग असल्याचे दिसून आले। आपल्या खास शैलीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील यांनी विजयासाठी व्होट कनेक्ट या संकल्पनेवर भर दिला। ते म्हणाले, केवळ कमळ चिन्हासमोरचे बटन दाबायचे ही औपचारिकता आहे। खरी निवडणूक बूथवर आणि जनसंपर्कात जिंकली जाते। इथून जिंकल्यानंतर प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या संपर्कातील डॉक्टर, वकील, शेतकरी अशा किमान 100 ते 200 लोकांची यादी तयार करावी आणि त्यांची मते भाजपला मिळवून देण्यासाठी झटावी। याचबरोबर तरुण आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून जयराज पाटील यांना संधी देणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले। सभेच्या समारोप प्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत जयराज पाटील जिल्हा परिषद उमेदवार, शुभम पाटील कामेरी पंचायत समिती गण उमेदवार, धनाजी शेटे ऐजवडे बुद्रुक गण पंचायत समिती उमेदवार यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले। या सभेला कामेरी परिसरातील महिला आणि कार्यकर्त्यांनी विक्रमी गर्दी केली होती, ज्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे। सीबी यांचा मुलगा स्वतः येथे उभा आहे, जयराज पाटील। त्याच जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 पंचायत समिती गण येतात, त्यात शुभम पाटील आणि धनंजय शेटे उभे आहेत। या सगळ्यांना कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून आपण विजयी करा असं मी म्हणणं ही फॉर्मॅलिटी आहे, औपचारिकता आहे। कारण तुम्ही देणार नसतात मत, तेवढ्या उशिरापर्यंत कशाला सभेला आला असता। तेव्हा मी तुम्हाला हे म्हणायला उभा राहिलेलो आहे की इथून गेल्यानंतर एक 100-200 नावं तर प्रत्येकाची असतात। मग कोणी डॉक्टर आहे, कोणी शेतकरी आहे, कोणी वकील आहे, कोणी ते आर्किटेक्ट आहे, कोणी CA आहेत। तर ती यादी काढून बसा आणि मी किमान एक 100-200 मतं ही मिळवून देणार। तुम्ही देणार आहात ना? एकूण हा मतदारसंघ कितीचा असेल तर 30-32 हजारच असेल का? 28,000। तर 3,000 लोक जर इथे बसलेले आहेत तर शे पण नाही, तरी प्रत्येकाने 10 नावांना जरी सांगायचं म्हटलं, मुळात 28,000 मतदान होत नाही। मतदान होईल समजा 70%, म्हणजे 20-22 हजार मतदान होईल, त्यातली निम्मी मतं मिळतील तो विजय होतो। मागच्या वेळेला मतदारसंघात किती मताला विजय झाला मला माहित नाही। त्यामुळे प्रत्येकाने 10-20 लोकांची जरी जबाबदारी घेतली तरी सुद्धा ही प्रचंड मताधिक्याने सीट लागू शकते। आणि त्यामुळे मी ऑल द वे आलो, दिवसभर जिल्ह्यात प्रवासाला आहे, परंतु काही केल्या कामेरीच्या सभेला जायचं। याचं कारण जयराज एक चांगला कार्यकर्ता आहे, तरुण आहे, त्याला खूप भविष्य आहे। याच्यापेक्षा सुद्धा सीबींचा जो मुलगा आहे आणि त्यामुळे तो विजयी झाला पाहिजे, यासाठी मी आज आलो। एकदाच 5 तारखेपर्यंत पुन्हा येणार आहे। पुन्हा येईल त्यावेळेला मी काही अशा प्रॉमिनंट की ज्यांच्याकडे 100-200 मतं असतात अशांच्या घरी जाणार आहे, कारण माझी प्रसाराची पद्धती प्रामुख्याने ती आहे। आणि त्यामुळे केवळ तुम्ही कमळाला मतदान करा असं मी आवाहन करणार नाही, तर तुम्ही एक 100-200 मतं मिळवून द्या, आजपासून कामाला लागा।